नमस्कार मित्रांनो, मी दिलीप गंधारे स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काल शासनाने एक GR जाहीर केलेला आहे। अतिवृष्टी, दुष्काळ आणि पूर परिस्थिती आपत्तीमध्ये मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि या पॅकेजमध्ये शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत। फक्त नांदेड जिल्हा सोडून सर्व जिल्ह्यांची नावे या GR मध्ये नमूद केलेली आहेत। फक्त नांदेड जिल्हा हा या शासनाने या GR मध्ये घेतलेला नाही, कारण शासनाचं या GR वरून असं लक्षात येतं की मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये दुष्काळच झाला नाही, अतिवृष्टी, पाऊस, पूर परिस्थिती आलीच नाही असं ग्राह्य धरलं जात आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी या GR नुसार असं वाटतं की शेतकऱ्यांच्या बाजूनं हे सरकार नाही आहे, कारण मराठवाड्यामधील सर्वात जास्त अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जर सर्वात जास्त नुकसान कुठल्या जिल्ह्यात झालं असेल तर ते नांदेडचं झालेलं आहे। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये अक्षरशः गुरेढोरे तर वाहून गेलेलीच आहेत। या पूर परिस्थिती आणि या पावसामुळे अक्षरशः माणसं वाहून गेलेली आहेत। 8-8 दिवस माणसं सापडलेली नाही आहेत आणि नेमकं शासनाने नांदेड जिल्ह्याचंच नाव या GR मधून का वगळलेलं आहे हे समजायला मार्ग नाही। इथल्या आमदार आणि खासदारांना विनंती आहे की यांनी नांदेड जिल्ह्याचं नाव का वगळलं याची चौकशी करावी आणि लवकरात लवकर शासनाला ते लक्षात आणून द्यावं। शासनाने हे नाव नांदेड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा दुष्काळ, अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडलेला आहे, हा नांदेड दाखवून देऊन दुसरा GR काढण्यास भाग पडावे। मित्रांनो, शेतकरी बांधवांनी जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत त्यांच्या बाजूनं कुठलीही नुकसान भरपाई त्यांना भेटणार नाही। त्यासाठी शेतकऱ्यांना आता जागं झालं पाहिजे आणि आपल्या अन्यायाविरुद्ध आपण स्वतः संघर्ष केला पाहिजे, आपण स्वतः लढलं पाहिजे। मित्रांनो, या आमदार खासदारांना सुद्धा फक्त मतदानाच्या टायमालाच आपण दिसतो की काय असं वाटायला लागलेलं आहे। एवढा मोठा दुष्काळ झालेला आहे, एवढा मोठा पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अन्नधान्य हातातोंडाशी आलेला, घास वाहून गेलेला आहे, शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। एवढा मोठा सण, दिवाळीसारखा एवढा मोठा सण येत आहे, आज शेतकऱ्यांच्या घरात खायला अन्न नाही आणि या टाईमला शासनाने नांदेड जिल्ह्याचं नाव वगळून आणखी एकदा दाखवलेलं आहे की शासन शेतकऱ्यांच्या बाजूने किती खंबीर उभा आहे। तर आपल्याला विनंती आहे की सर्वांनी मिळून एकदा परत शासनाला दाखवून दिलं पाहिजे आणि नवीन शासनाने GR काढावा, एवढीच आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने विनंती करतो। धन्यवाद।